नमस्कार. आज आपण भारताच्या आर्थिक प्रवासातील एका खूप मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रयोगाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे पंचवार्षिक योजना. हा काही 1-2 वर्षांचा नाही, तर अनेक दशकं चाललेला एक भव्य प्रयत्न होता, ज्याने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली. विचार करा, एक नव्याने स्वतंत्र झालेला देश आणि तब्बल 36 कोटीहून अधिक लोक. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी एक मजबूत अर्थव्यवस्था अगदी शून्यातून कशी उभी करायची, हे खरंच एक खूप मोठं आव्हान होतं. आणि याला तोंड देण्यासाठी एका जबरदस्त ठोस प्लॅनची गरज होती. आणि याच गरजेतून जन्माला आला तो आधुनिक भारताच्या इतिहासातला एक सर्वात मोठा प्रकल्प, पंचवार्षिक योजना. हो, भारताने ठरवलं की आपण नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारायचा, आणि याच निर्णयाची भव्य रणनीती म्हणजे या योजना. तर आपण हा संपूर्ण प्रवास टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवातीची पायाभरणीची वर्ष, मग गरिबी आणि आत्मनिर्भरतेवर कसा भर दिला गेलाय ते, त्यानंतर एका नव्या आर्थिक युगाची सुरुवात, पुढे सर्वसमावेशक विकासाचा प्रयत्न, आणि शेवटी या युगाचा अंत कसा झाला. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला टप्पा पायाभरणीची वर्षे, म्हणजे 1951 ते 1969. चला बघूया, स्वातंत्र्यानंतर लगेच देशाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पहिल्या काही योजनांमध्ये काय काय केलं गेलं. इथे बघा, पहिल्या 3 योजनांमध्ये आपल्याला एक स्पष्ट बदल दिसतो. पहिली योजना होती पूर्णपणे शेतीवर केंद्रित. मग दुसऱ्या योजनेत थेट अवजड आणि मूलभूत उद्योगांवर भर दिला गेला. आणि तिसऱ्यामध्ये पुन्हा शेती आणि उद्योग या दोन्हींना महत्त्व देण्यात आलं. तर जी पहिली योजना होती 1951 ते 56, तिचं मुख्य लक्ष होतं आपलं कृषी क्षेत्र. देशातल्या लोकांचं पोट भरणं ही सगळ्यात मोठी गरज होती, नाही का? त्यामुळेच धरणं आणि सिंचन प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आली, आणि हा निर्णय खूपच यशस्वी ठरला. यश किती मिळालं? तर लक्ष होतं 2.1% वाढीचं, पण प्रत्यक्षात आपण 3.6% विकास दर गाठला, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच जास्त. आणि हो, याच काळात देशात 5 IITंची स्थापना झाली, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. पहिल्या योजनेच्या यशानंतर दुसऱ्या योजनेत मात्र एक मोठा बदल करण्यात आला. आता लक्ष होतं देशात उद्योग उभे करण्यावर. अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्राची वेगाने उभारणी सुरू झाली. देशातल्या उद्योगांना संरक्षण मिळावं म्हणून बाहेरून येणाऱ्या मालावर कर लावले गेले. पण तिसऱ्या योजनेच्या बाबतीत मात्र सगळं काही मनासारखं झालं नाही. चीनसोबत आणि मग पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धांमुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला. आपण लक्ष ठेवलं होतं 5.6% वाढीचं, पण प्रत्यक्षात गाठू शकलो फक्त 2.4%. यामुळे सरकारला पुढच्या योजनांना तात्पुरता ब्रेक द्यावा लागला, ज्याला प्लॅन हॉलिडे असं म्हटलं गेलं. या सगळ्या अनुभवांनंतर भारताने आपल्या रणनीतीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले. आता फक्त वाढ नाही, तर सामाजिक कल्याण आणि आर्थिक आत्मनिर्भरतेवर जास्त लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली होती. मग प्लॅन हॉलिडेनंतर आली चौथी योजना. ह्या योजनेचं ध्येय होतं स्थिरतेसह वाढ आणि आत्मनिर्भरता. आणि ह्याच काळात देशात खूप मोठ्या घटना घडल्या, जसं की 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण. आणि हो, आपल्या हरित क्रांतीची सुरुवातसुद्धा ह्याच काळात झाली. आणि मग आली ती प्रसिद्ध घोषणा, गरिबी हटाओ. ही 5व्या योजनेची ओळख बनली. यातून एकदम स्पष्ट झालं की आता देशाचं मुख्य लक्ष गरिबीला थेट हटवण्यावर आहे. रोजगार निर्माण करणं आणि गरिबी कमी करणं यावर खास भर दिला गेला. म्हणजे साधारणपणे या संपूर्ण काळात, म्हणजे 5व्या, 6व्या आणि 7व्या योजनांमध्ये आपण बघू शकतो की फक्त आर्थिक वाढीवर नाही, तर सामाजिक न्यायावरही भर दिला गेला. रोजगार निर्मिती, किमान गरजा पूर्ण करणं, तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला एक आत्मनिर्भर अर्थव्यवस्था बनवणं, हेच मुख्य ध्येय होतं. आणि मग भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात आला एक टर्निंग पॉइंट. एक असं गंभीर आर्थिक संकट देशावर ओढवलं की भारताला आपल्या आर्थिक मॉडेलचा अक्षरशः मुळापासून विचार करायला भाग पडलं. झालं असं की 1990च्या सुमारास देशात आर्थिक अस्थिरता खूप वाढली. 1991 पर्यंत तर परिस्थिती इतकी बिकट झाली की आपल्याकडे बाहेरून वस्तू आयात करण्यासाठी लागणारा परकीय चलनाचा साठा जवळजवळ संपला होता. आणि याच मोठ्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी तेव्हाच्या सरकारने काही ऐतिहासिक आर्थिक सुधारणा लागू केल्या. याच सुधारणांना आपण LPG रिफॉर्म्स म्हणून ओळखतो. एल म्हणजे लिबरलायझेशन, म्हणजेच उदारीकरण, सरकारी नियंत्रण कमी करणं. पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन, म्हणजे खाजगीकरण, खाजगी क्षेत्राला अधिक संधी देणं.
आणि जी म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खुली करणं. हा एक प्रचंड मोठा बदल होता ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशाच बदलून टाकली. या नव्या मॉडेलचा स्वीकार 8व्या योजनेत करण्यात आला. आता लक्ष होतं उद्योगांचं आधुनिकीकरण आणि मनुष्यबळ विकास. आणि याचा परिणाम तो तर जबरदस्त होता. 5.6% लक्ष्याच्या पुढे जाऊन आपण 6.8% विकास दर गाठला. इतकंच नाही तर 1995 मध्ये भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्यही बनला. बरं, या मोठ्या बदलानंतर आपण येऊया पंचवार्षिक योजनांच्या शेवटच्या टप्प्याकडे. आतापर्यंत आर्थिक वाढ तर झाली होती, पण ह्या वाढीचे फायदे समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि त्यावरच या पुढच्या योजनांमध्ये लक्ष केंद्रित केलं गेलं. तर या शेवटच्या काही योजनांमध्ये आपण पाहू शकतो की भर कशावर होता. आता फक्त वाढ नाही, तर सामाजिक न्याय आणि समानतेसह वाढ महत्त्वाची होती. वंचित वर्गांना सक्षम करणं, विकासाचा वेग वाढवताना तो सर्वांपर्यंत पोहोचवणं, पर्यावरणाचा विचार करणं आणि लैंगिक असमानता कमी करणं यांसारख्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. आणि मग आली 12वी आणि शेवटची पंचवार्षिक योजना. तिची संकल्पना होती अधिक जलद, अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत वाढ. खरं तर हे एकच वाक्य म्हणजे इतक्या वर्षांच्या आर्थिक नियोजनाचा आणि अनुभवाचा सार होता. आणि या 12वी योजनेसोबतच भारताच्या इतिहासातील एका मोठ्या पर्वाचा, एका मोठ्या युगाचा अंत जवळ आला. 2017 मध्ये 12वी योजना संपली आणि ज्या नियोजन आयोगाच्या माध्यमातून या सगळ्या योजना राबवल्या गेल्या, तो नियोजन आयोगही विसर्जित करण्यात आला. तब्बल 65 वर्षांनंतर ही पंचवार्षिक योजना प्रणाली अखेर संपुष्टात आली. पण मग प्रश्न उरतोच की या योजना म्हणजे नेमकं काय होत्या? आधुनिक भारताला आकार देणारं एक महत्त्वाचं साधन की एका जुन्या नियंत्रित अर्थव्यवस्थेचा भाग ज्याची आता गरज नव्हती? यावर आजही चर्चा सुरू आहे आणि हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? याचं उत्तर कदाचित या दोन्हीच्या मध्येच कुठेतरी दडलेलं असेल.